श्री शिवलीलामृत ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे विशेष महत्त्व आणि वेगवेगळे फायदे आहेत. प्रत्येक अध्यायाच्या वाचनाने विशिष्ट समस्या दूर होतात आणि कामना पूर्ण होतात असे मानले जाते. चला तर मग प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. अध्याय 1. रोज वाचल्यास सद्गुरूंची कृपा होते, सर्व कामे सन्मार्गी लागतात, मार्गदर्शन मिळते. अध्याय 2. शिवाची भक्ती वाढते, उपासना घडते, कृपा राहते आणि पुण्य मिळते. अध्याय 3. सन्मार्ग मिळतो, पापाचे क्षालन होते आणि तीर्थयात्रा घडतात. अध्याय 4. शिवपूजनाचे फळ मिळते. अध्याय 5. प्रदोष व्रताचे महात्म्य समजते, त्यांचे फायदे मिळतात. अध्याय 6. वाचल्यास सर्व प्रकारचे सौभाग्य प्राप्त होते. अध्याय 7. वाचल्यास भक्ती वाढते, इच्छित फळ प्राप्त होते. अध्याय 8. वाचल्यास शत्रूवर विजय मिळतो. अध्याय 9. वाचल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. अध्याय 10. वाचल्यास आरोग्य लाभते, आजार दूर होतात आणि आयुष्य वाढते. अध्याय 11 याला रुद्राध्याय म्हणतात. हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. हा अध्याय वाचल्यास अकाली मृत्यूचे भय दूर होते, दीर्घायुष्य मिळते, सर्व पाप नष्ट होतात आणि शेवटी शिवलोकी निवास मिळतो. अध्याय 12 वाचल्यास भस्माचे महत्त्व समजते, सर्व संकटे दूर होतात. अध्याय 13 वाचल्यास रुद्राक्षाचे महत्त्व समजते, ते धारण करण्याचे फायदे मिळतात. अध्याय 14 वाचल्यास संसारातील अडचणी दूर होतात आणि ज्ञानप्राप्ती होते. अध्याय 15 हा अध्याय ग्रंथाचा शेवट आहे. तो वाचल्यास संपूर्ण ग्रंथाच्या पारायणाचे फळ मिळते.